नमस्कार मित्रांनो, क्रिएटिव्ह क्लासेसमधलं आपलं स्वागत. मागच्या लेक्चरमध्ये आपण ग्रॅव्हिटेशन चॅप्टर स्टार्ट केला होता. त्यालाच कंटिन्यू सेकंड लेक्चर स्टार्ट करतोय आणि त्या मागच्या लेक्चरचा थोडंसं एंड पॉईंट सांगतोय की केपलर फर्स्ट लॉ, केपलर सेकंड लॉ आणि केपलर थर्ड लॉ. आणि आता केपलर थर्ड लॉच्या पुढच्या स्टेजला आपण चाललेलो आहे की तो लॉ काय एक्सप्लेन करतोय, डेरिव्हेशन ऑफ इनव्हर्स स्क्वेअर लॉ ऑफ ग्रॅव्हिटी विथ द हेल्प ऑफ द केपलर्स लॉ. म्हणजे न्यूटनने काय सांगितलं की जर एखादा प्लॅनेट सनच्या भोवती फिरतोय सर्क्युलर ऑर्बिटमध्ये, तो सर्क्युलर ऑर्बिटमध्ये का फिरतोय ते कशावरून एक्सप्लेन केलं, बाय युजिंग द केपलर्स लॉ. म्हणजे न्यूटन कॅन यूज द केपलर्स लॉ टू चेक द सर्क्युलर मोशन अराउंड द सन. मग आता याच्यामध्ये त्यांनी काय केलं, ही कन्सिडर द मास ऑफ द सम प्लॅनेट. समजा त्याने एक प्लॅनेट घेतला आणि त्या प्लॅनेटचं मास काय कन्सिडर केलं, स्मॉल एम. या स्मॉल एमला आपण म्हणतोय मास ऑफ द प्लॅनेट विच इज द रिव्हॉल्व अराउंड द सन हॅव्हिंग द पर्टिक्युलर डिस्टन्स. त्या डिस्टन्सला काय सिम्बॉल दिला, स्मॉल आर. आर इज अ डिस्टन्स ऑफ प्लॅनेट फ्रॉम द सन. नंतर आता या प्लॅनेट आणि त्या सन मध्ये काहीतरी फोर्स असेल आणि त्या फोर्सला त्याला काय सिम्बॉल कन्सिडर केला आपण, एफ. एफ इज अ फोर्स बिटवीन planet and the sun. Then we check the revolution of the planet around the sun, and for the revolution it required the some time, and that time is considered as a t, and that t is called as period of revolution. ठीक आहे. आता याच्या पुढे आपल्याला काय सांगायचं आहे की फोर्स दाखवायचा आहे कशामध्ये, सन मध्ये आणि प्लॅनेट मध्ये. तर तो जो फोर्स आहे तो फोर्स कुठला, सर्क्युलर मोशन मध्ये फिरतोय. म्हणजेच कुठला फोर्स आहे, सेंट्रिपिटल फोर्स. आणि सेंट्रिपिटल फोर्स कसं दाखवतो आपण, एफ इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. आता फॉर्म्युला कोणाचा आहे, सेंट्रिपिटल फोर्सचा. एफ इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. आणि हा एम कसा आहे, स्मॉल. आणि व्हॉट इज एम, एम इज द मास ऑफ द प्लॅनेट, while v is the velocity of the planet around the sun, while r is the distance of the planet from the sun. क्लिअर. याला आपण काय कन्सिडर केलं, दिस कन्सिडर ॲज अ इक्वेशन नंबर 1. ठीक आहे. नंतर आता आपण काय करतोय, पुढच्या इक्वेशन साठी जातोय आणि त्या इक्वेशन मध्ये आपल्याला काय काढायचंय, पिरियड ऑफ रिव्होल्यूशन काढायचंय. आता पिरियड ऑफ रिव्होल्यूशनला सिम्बॉल काय दिला आपण, टी. आणि टोटल डिस्टन्स जर सर्क्युलर ऑर्बिटमध्ये तो जो टोटल डिस्टन्स कवर्ड बाय द प्लॅनेट त्याला आपण काय म्हणू शकतो. समजा आता मी सिम्बॉलिकली लिहितोय पूर्ण, टोटल डिस्टन्स कवर्ड बाय द प्लॅनेट इज कन्सिडर एज अ 2πr. आता आपल्याला काय काढायचं, स्पीड काढायचं. तर स्पीडचा फॉर्म्युला काय, फी इज इक्वल टू द टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल डिवाइड बाय द रिक्वायर्ड टाइम. मग ओव्हरऑल फॉर्म्युला काय सांगितलं आपण इथं, हिअर स्पीड इज इक्वल टू टोटल डिस्टन्स कवर्ड बाय प्लॅनेट डिवाइडेड बाय टोटल टाइम टेकन. झालंय. परत एकदा रिपीट करतोय काय काय सांगितलेलं की वी कन्सिडर द वन प्लॅनेट हॅव्हिंग द मास एम, इट हॅव्हिंग द डिस्टन्स आर फ्रॉम द सन, एफ इज अ फोर्स बिटवीन द प्लॅनेट अँड द सन, टी इज द पीरियड ऑफ रिव्होल्यूशन. फ्रॉम दॅट वी चेक द सेंट्रिपिटल फोर्स, एफ इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. देन टोटल डिस्टन्स कवर्ड बाय द प्लॅनेट इज अ 2πr. देन वी चेक द formula for the speed, and speed is what, total distance covered by the planet divided by the total time taken. ठीक आहे. आत्ताच आपण काय चेक केलं, फोर्सचा एक फॉर्म्युला बघितला आणि त्या फोर्सच्या फॉर्म्युलाला एक इक्वेशन नंबर कन्सिडर केला. एफ इज इक्वल टू काय घेतलं आपण, एफ इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. त्याला इक्वेशन 1 कन्सिडर केलं. आणि एंडला जो आपला पॉईंट आला होता तो होता व्हिलॉसिटी किंवा तो आपण स्पीड सांगत होतो. स्पीडचा फॉर्म्युला काय होता, टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल बाय द प्लॅनेट डिवाइड बाय द टोटल टाइम टेकन. सिम्बॉलिकली कसं लिहू शकतो आपण त्याला, हिअर व्ही इज इक्वल टू व्हॉट, टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल. टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल किती होता, इट इज 2πr डिवाइड बाय द टोटल टाइम टेकन, पिरियड ऑफ रिव्होल्यूशन कुठल्या सिम्बॉलने दाखवले आपण, कॅपिटल टी ने. याला इक्वेशन नंबर आपण काय म्हटलं, 2 म्हटलं. आता या फॉर्म्युल्यामध्ये काय दिलंय, एफ इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर अपॉन आर, व्ही इज इक्वल टू 2πr अपॉन टी. म्हणजे ही व्ही ची व्हॅल्यू आहे ती आपण इक्वेशन 1 मध्ये पुट करू शकतो. मी तर आपण एक लिहू शकतो काय,
substituting the value of equation 2 in equation 1. ही व्हॅल्यू काय करतो आपण इक्वेशन 1 मध्ये पुट करतोय. मग आता हा फॉर्म्युला काय होईल, f इज इक्वल टू m, फीची व्हॅल्यू काय आपल्याकडं 2 पाय r अपॉन t, 2 पाय r अपॉन t ब्रॅकेटचा स्क्वेअर डिवाइडेड बाय काय आलं या ठिकाणी स्मॉल r. आता हा नवीन फॉर्म्युला तयार झाला. आता आपण याला स्क्वेअर, ह्या ब्रॅकेटचा स्क्वेअर करून घेऊ. इक्वेशन काय होईल याच्यामध्ये, f इज इक्वल टू m, 2 चा स्क्वेअर किती आला 4 पाय स्क्वेअर r स्क्वेअर डिवाइड बाय द t, पुन्हा डिवाइड बाय काय आलं इथं स्मॉल r. या r स्क्वेअरचा एक r आणि याचा एक r काय होईल कॅन्सल होईल. आणि आता इक्वेशन काय होतं चेक करू आपण. हिअर f इज इक्वल टू ओव्हरऑल इक्वेशन जर लिहिलं आपण काय लिहू शकतो 4 पाय स्क्वेअर m इंटू r डिवाइड बाय द t, आणि टीचा पण हा काय होता इथं स्क्वेअर होता, तो टी स्क्वेअर आपण आहे तसंच लिहून घेऊ. झालंय. या इक्वेशनला आपण काय म्हणू शकतो इक्वेशन नंबर 3. आता काय करायचं आपल्याला, केप्लर्स लॉ 3rd लॉ त्यानुसार आपल्याला पुढे प्रोग्रेस करायचा आहे. आता या इक्वेशन मध्ये 4 पाय स्क्वेअर m r डिवाइड बाय t स्क्वेअर, तर या इक्वेशन मध्ये आपण काय घेऊ शकतो, हिअर मल्टिप्लाय द इक्वेशन नंबर 3 बाय r स्क्वेअर अँड डिवाइड बाय द r स्क्वेअर. म्हणजे या इक्वेशनला r स्क्वेअर ने मल्टिप्लाय पण करायचं आणि डिवाइड पण करायचं आहे. म्हणजे इक्वेशन काय होईल, f इज इक्वल टू 4 पाय स्क्वेअर m इंटू r इंटू r स्क्वेअर डिवाइड बाय t स्क्वेअर इंटू r स्क्वेअर. लगेच काय कॅन्सल नाही करायचं. आता या ठिकाणी r स्क्वेअर इंटू r काय होणार आहे r क्यूब डिवाइड बाय काय असणार इथं r स्क्वेअर. म्हणून इक्वेशन काय होईल, f इज इक्वल टू 4 पाय स्क्वेअर m इंटू वॉट r क्यूब डिवाइड बाय t स्क्वेअर इंटू r स्क्वेअर. झालंय. आता जे इक्वेशन झालं आपल्याला f इज इक्वल टू 4 पाय स्क्वेअर m r क्यूब डिवाइड बाय t स्क्वेअर इंटू r स्क्वेअर. या इक्वेशनला आपण थोडंसं रिअरेंज करू, कारण आपला जो मेन इक्वेशन आहे कुठलं केप्लर 3rd लॉचं, त्यानुसार आपल्याला थोडंसं रिअरेंज करायचं आहे. देन f इज इक्वल टू इक्वेशन चेक करू आपण 4 पाय स्क्वेअर m डिवाइडेड बाय, आता या ठिकाणी काय करतो आपण 4 पाय स्क्वेअर m डिवाइडेड बाय r स्क्वेअर इंटू r क्यूब अपॉन t स्क्वेअर. फक्त आपण काय केला 4 पाय स्क्वेअर m r क्यूब t स्क्वेअर इंटू r स्क्वेअरला काय केलं फक्त रिअरेंज केलं. आता या इक्वेशन मध्ये जर आपण अकॉर्डिंग टू द केप्लर्स 3rd लॉ जर इक्वेशन मांडलं तर काय ते चेक करू. केप्लर्स 3rd लॉ, केप्लर्स 3rd लॉने काय सांगितलं होतं, स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द क्यूब ऑफ रेडियस. आणि इक्वेशन काय बनलं होतं टी स्क्वेअर डिवाइड बाय आर क्यूब इज इक्वल टू के. परंतु या इक्वेशन मध्ये जर चेक केलं टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब इज इक्वल टू व्हॉट के, बट हिअर आर क्यूब अपॉन टी स्क्वेअर इज इक्वल टू व्हॉट रिव्हर्स ऑफ द के. मग आता हे जे इक्वेशन आहे समजा आता याला आपण नंबर देऊ, दिस इक्वेशन कन्सिडर्स नंबर 4. इफ वी put this value in equation 4, then we get the equation 4 becomes f is equal to 4 pi square m divided by r square into r cube upon t square. इथं काय t square upon r cube म्हणजे k, मग r cube upon t square म्हणजे काय असणार इंटू 1 upon k. ओव्हरऑल या इक्वेशन मध्ये f इज इक्वल टू 4 पाय स्क्वेअर m डिवाइड बाय k जर मी असं इक्वेशन काढलं इंटू 1 अपॉन r स्क्वेअर. आता या इक्वेशन मध्ये चेक करा 4 पाय मास आणि k ह्या सगळ्याच्या सगळ्या टर्म कशा आहेत कॉन्स्टंट आहेत. मग आता याला मी काय कन्सिडर करणार आहे, इट कन्सिडर एज अ k. ओव्हरऑल all the value are the constant, but r square is inversely proportional to the force, and from that equation we conclude that the force between the planet and the sun is inversely proportional to the square of distance between the two planet. समजतं सगळ्यांना? ठीक आहे. आता जे आपलं इक्वेशन झालं f is equal to 4 pi square m divided by k, ही जी सर्व टर्म कशी आहे कॉन्स्टंट,
Here we consider 4 pi square m divided by k is considered as a constant. Therefore, the relation between the force and the distance is a inversely proportional to. This is our final equation. Now our heading is what? The inverse square law of the gravitation. हा काय झालेला आहे? इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू आहे आणि फोर्स आणि स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स रिलेशनशिप कसं त्यांच्यामध्ये इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू आहे. म्हणजेच काय, जसा स्क्वेअर ऑफ डिस्टन्स काय होणार आहे, इन्क्रीज होत जाणार आहे, तसाच फोर्स काय होत जाणार आहे, कमी होत जाणार आहे. म्हणून या इक्वेशनला आपण म्हणतो इनव्हर्स स्क्वेअर लॉ ऑफ द ग्रॅव्हिटेशन एक्सप्लेन बाय द न्यूटन ऑन द बेसिस ऑफ द केपलर्स थर्ड लॉ. समजतंय? ठीक आहे. आत्ताच आपला पॉईंट संपला, इनव्हर्स स्क्वेअर लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. आता नेक्स्ट पॉईंट स्टार्ट करतोय, अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आता नवीन पॅटर्ननुसार त्या क्वेश्चन पेपरमध्ये बऱ्याचशा क्वेश्चन जे तुम्हाला अंडरस्टँडिंग बेस्ड क्वेश्चन असतात की अर्थ ग्रॅव्हिटेशन फोर्स कसा असतो ते सांगा. तर त्यासाठी मी आता एक 4 क्वेश्चन लिहून ठेवलेले आहेत. आता या क्वेश्चनमध्ये फर्स्ट क्वेश्चन आपण चेक करू, त्याचबरोबर तुम्हाला प्रत्येक कन्सेप्टचे आन्सर क्लिअर होत जातील. क्वेश्चन काय दिला चेक करा. विल द व्हेलॉसिटी ऑफ स्टोन थ्रोन व्हर्टिकली अपवर्ड रिमेन्स कॉन्स्टंट ऑर विल इट चेंज विथ द टाइम. इफ यू टेक द स्टोन अँड थ्रोन इन अपवर्ड डायरेक्शन, किंवा आपण एक पेन घेतला आणि अपवर्ड डायरेक्शनमध्ये मी फेकून दिला तर काय होऊ शकतं याचं. सुरुवातीला असं वाटलं की तो स्टोन असं खूप उंच उंचवरती चाललेला आहे, त्याचं स्पीड सुद्धा जास्त असेल, पण एका ठराविक डिस्टन्सला गेल्यानंतर समजा हा पेन काय होईल, एका ठराविक डिस्टन्सला गेल्यानंतर याचं स्पीड काय होणार आहे, कमी होणार आहे. म्हणजे याची व्हेलॉसिटी काय होणार आहे, कमी होईल. ठीक आहे. फक्त या क्वेश्चनमध्ये एवढं सांगतोय की इफ यू थ्रो द स्टोन वर्टिकली अपवर्ड डायरेक्शन will its velocity remains constant? Its velocity is not remains constant, or will it change with the time? Yes, it will change with the time. As we release the stone in upward direction, slowly its velocity is decreases, and last point it becomes the constant at it backward or in the downward direction. Clear? The second question, how will it change? Again, its velocity change, that like the acceleration. What is acceleration? We know that acceleration, the change in the velocity of the any object, that called as the acceleration. The velocity is slowly changes, or it increases fastly. Here, when we throw the stone upward direction, then its velocity is changes slowly, and after a certain time sometime it becomes a constant. Then third question is what? Why doesn't the stone move up all the time? तो दगड कंटिन्युअसली अपवर्ड का निघून जात नाही? का निघून जात नाही? कारण की त्या स्टोनला खालून कोणी ओढतंय. कोण ओढतंय? तर अर्थचा फोर्स. आणि त्या फोर्सचा आपण काय म्हटलेलं आहे? अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. म्हणजे जगामध्ये जेवढ्या पण गोष्टी आहेत त्यांच्यामध्ये आपण स्टार्टला सांगितलेलं की युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन म्हणजे काय? एव्हरी ऑब्जेक्ट अट्रॅक्ट द इच अदर, अँड व्हेन वी थ्रो द स्टोन इन द अपवर्ड डायरेक्शन, ग्रॅव्हिटेशनल फोर्स पुल ऑन द डाउनवर्ड डायरेक्शन. Therefore, the stone cannot go in upward direction continuously. Clear? नंतरचा पॉईंट चेक करा आपण. Why does it fall down after reaching the certain height? When we throw the stone again upward direction, its velocity is slowly decreases because the negative force is attracted towards the earth. Stone going upward direction, but gravitational force pull in the downward direction. Therefore, its speed is decreases. समजतंय? म्हणजे जसा स्टोन वरती चाललाय त्याला ग्रॅव्हिटेशन फोर्स काय करतोय? ओढतोय. मग आतापर्यंत जेवढे क्वेश्चन झाले त्या प्रत्येक क्वेश्चनचा आन्सर काय येणार आपल्याकडे? अर्थ ग्रॅव्हिटेशन फोर्स. आता लास्ट क्वेश्चन चेक करू. व्हॉट डज इट्स मॅक्झिमम हाईट डिपेंड ऑन? जर आता आपण एक्झाम्पल बघितलं, समजा 2 मुलांना सांगितलं, एक लहान मुलगा आहे 5वीचा आणि एक मुलगा 12वीतला आहे. दोघांकडे एक स्टोन दिला सेम वजनाचा आणि त्यांना सांगितलं की वरती उंच फेकून मारा, तर काय होईल? लगेच आपण समजू शकतो की 12वीचा जो मुलगा असेल, ज्याचा वेळ जास्त आहे किंवा ज्याच्यात पॉवर जास्त आहे, तो काय करेल? ज्यावेळेस तो स्टोनला थ्रो करेल त्या स्टोनची हाईट काय असणार आहे? खूप जास्त असणार आहे. पण 5वीचा जो मुलगा असेल त्याने जो स्टोन फेकलेला आहे त्याची हाईट थोडीशी कशी असणार आहे? कमी असणार आहे. कशामुळं? कारण की ज्यावेळेस आपण तो स्टोन फेकतोय तर त्या ठिकाणची इनिशियल व्हेलॉसिटी आहे ते 12वीच्या मुलाची कशी असेल? जास्त असेल, आणि 5वीच्या मुलाची व्हेलॉसिटी कशी असणार आहे? कमी असणार आहे. त्यामुळं एखाद्या ऑब्जेक्टची वरती फेकलेली जी व्हेलॉसिटी आहे ती व्हेलॉसिटी टोटली डिपेंड कशावरती आहे? इट टोटली डिपेंड्स ऑन द इनिशियल व्हेलॉसिटी. क्लिअर सगळ्यांना? या 5ही क्वेश्चनमध्ये मॅक्झिमम पूर्ण पॉईंट कशावरती फोकस होता? अर्थ ग्रॅव्हिटेशन फोर्स. अर्थ ग्रॅव्हिटेशन फोर्स ऑलवेज डायरेक्टेड इन द डाउनवर्ड डायरेक्शन. इट्स डिक्रीजेस द व्हेलॉसिटी ऑफ द ऑब्जेक्ट. क्लिअर? याच्यामध्ये सिंपल क्वेश्चन्स आहेत, म्हणजे त्यानुसार आपण आन्सर लिहू शकतो. क्लिअर? कन्सेप्ट समजली की आपण इझिली त्या गोष्टी मांडू शकतो. ठीक आहे? आता आपण नेक्स्ट पॉईंट चेक करू. What is the acceleration due to gravity, and derive an expression for acceleration due to gravity on the
अर्थ. तर पहिल्यांदा ॲक्सेलरेशन म्हणजे काय हे आधी कळलं पाहिजे. तर ॲक्सेलरेशनचा सिंपल फॉर्म्युला आहे. तर फॉर्म्युला काय घेतो आपण, ॲक्सेलरेशन इज इक्वल टू चेंज इन व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम. मी इनिशियल व्हेलॉसिटी आणि फायनल व्हेलॉसिटी सांगतो. जर फॉर्म्युला जर दाखवला आपण तर जास्त पुढे जाऊ शकतो. ए इज इक्वल टू व्हॉट, फी मायनस यू डिवाइड बाय द टी. फी इज अ फायनल व्हेलॉसिटी आणि यू इज अ इनिशियल व्हेलॉसिटी वाय टी इज अ टाइम. पण आता या पॉईंटमध्ये एवढं सगळं काय आपल्याला लिहिलं नाही येतं, कारण आपल्याला फक्त एवढंच माहित पाहिजे की जर व्हेलॉसिटी चेंज होते किंवा सिंपल एक्झाम्पल ॲक्सेलरेशन म्हणजे काय. समजा आता मी सायकलवरती बसलेलो, आता मला एका ठिकाणी जायचं आहे. तर मी स्टार्टला माझं स्पीड कमी असणार आहे. ज्यावेळेस रोड मोकळा दिसेल माझं स्पीड काय होणार आहे, वाढत जाणार आहे. आणि समजा रस्त्यात मला कोणत्या ओळखीचं दिसलं तर मी स्लोली ब्रेक दाबेल आणि शेवटी माझं स्पीड काय होणार आहे, कमी होणार आहे. यावेळेस दोन ठिकाणी व्हेलॉसिटी चेंज झालेली आहे. सुरुवातीला व्हेलॉसिटी कमी होती, नंतर वाढत गेली, नंतर पुन्हा व्हेलॉसिटी कमी होत गेली. आणि ती जी प्रोसेस आहे त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, ॲक्सेलरेशन. म्हणजे व्हेलॉसिटीमध्ये जे चेंजेस होतात त्याला आपण काय म्हणतो, ॲक्सेलरेशन. आणि आपला इथला जो पॉईंट आहे तो काय सांगतोय, ॲक्सेलरेशन होतंय तर ते कुणामुळे होतंय, ग्रॅव्हिटीमुळं. मग ते आपल्याला मॅथमॅटिकली एक्सप्लेन करायचं आहे आणि व्हॅल्यू ऑफ जी काय असते ते सांगायचं आहे. आता ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी काय सांगणार आहे, when the force exerted by the earth on any object and it moves toward the earth's surface, its velocity changes. That called as the acceleration due to gravity. Clear? The force exerted by the earth on the object and the velocity of the object is changes continuously due to force of the earth, that called as the acceleration due to gravity, and that its symbol is a small g. ठीक आहे. आता आपल्याला माहिती आहे की फोर्स जर चेक केला तर फोर्सचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. काय फोर्स होता, हिअर वी नो दॅट. किंवा आपण परत आपण सिंपल एक्झाम्पल पासून चेक करू. इफ यू कन्सिडर हिअर इज अर्थ इज प्रेझेंट. हा अर्थचा सेंटर आहे, त्याला आपण अर्थ कन्सिडर केलं. आणि इफ देर इज अ वन ऑब्जेक्ट इज प्रेझेंट हिअर, इट्स मास इज एम. याचा मास काय कन्सिडर केलं आपण, स्मॉल एम. आणि ह्या अर्थचा मास काय आपल्याकडं, कॅपिटल एम. आता कॅपिटल एम अर्थचा मास आहे, स्मॉल एम एखाद्या ऑब्जेक्टचा मास आहे. यांच्यामध्ये काय ना काय प्रेझेंट आहे, एक फोर्स प्रेझेंट आहे. ठीक आहे. आणि हा ऑब्जेक्ट ज्यावेळेस अर्थवरती रिलीज करणार आहे तो अर्थकडे येताना त्याची व्हेलॉसिटी काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. आणि वरती जाताना व्हेलॉसिटी काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. त्यालाच आपण काय म्हटलं, ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आता याच्यामध्ये आपण फोर्सचा फॉर्म्युला चेक करू. फोर्सचा फॉर्म्युला काय होता आपल्याकडं, जी. आपण लिहितोय m1 m2 अपॉन r स्क्वेअर. मग आता या ठिकाणी काय करतोय, फोर्स इज इक्वल टू जी. एम घेतला कॅपिटल एम. कॅपिटल एम कुणाचा आहे, मास ऑफ अर्थ. आणि दुसरा काय, स्मॉल एम. आणि स्मॉल एम कुणाचा आहे, मास ऑफ द प्लॅनेट. Instead of m1 and m2, we take capital M and the small m and we take divide by the r square. आता स्मॉल r घेतला होता याच्या आधीच्या इक्वेशन मध्ये. स्मॉल r इज इक्वल टू कन्सिडर एज अ कॅपिटल R, दॅट इज द रेडियस ऑफ द अर्थ. क्लिअर. मग आता या ठिकाणी हा फॉर्म्युला जर चेक केला तर फोर्सचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. काय फोर्सचा फॉर्म्युला, फोर्सचा फॉर्म्युला आपण याच्या आधी चेक केलाय. फोर्स इज इक्वल व्हॉट, मास इनटू ॲक्सेलरेशन. पण या ठिकाणी हे ॲक्सेलरेशन येते कुणामुळे येते, acceleration is comes due to the earth's gravitational force. Therefore this equation becomes F is equal to mg. याला आपण इक्वेशन 1 म्हटलं आणि याला इक्वेशन काय म्हटलं, 2 म्हटलं. आता हा पण फोर्स आणि हा पण फोर्स आहे. तर ह्या दोन इक्वेशनला आपण काय करतोय, कम्पेअर करतोय. देन कम्पेअर द इक्वेशन, कम्पेअर इक्वेशन 1 and 2. Then we get here mg is equal to g capital M small m divided by r square. And small m get cancelled. Therefore we get the value of the small g and the equation becomes g is equal to gm upon r square, where small g is considered as a acceleration due to gravity. And from this equation we conclude that the value of the g is directly proportional to the gravitational constant. What is g? G is a gravitational constant while m is the mass of earth and r is a radius of the earth. Means acceleration due to gravity, it does not depend on the mass of the object, it totally depends on the mass of the earth. Clear? ठीक. आता आपला बऱ्यापैकी चॅप्टर संपलेला आहे. म्हणजे हा पार्ट आपण जवळपास कव्हर केलेला आहे. ठीक आहे. याच्यावरचे क्वेश्चन चेक करायचे, सारखं रिपीट करायचं, समजून घ्यायचं आहे. काही प्रॉब्लेम असला तर लगेच तुम्हाला मेसेज बॉक्समध्ये मेसेज करू शकता. आणि जर माझं लेक्चर आवडतंय, जर तुम्हाला यापुढे असेच लेक्चर ऐकायचे असतील की डायरेक्टली तुम्हाला नोटिफिकेशन पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि अजून जर चांगलं आवडत असेल तर तुम्ही त्याला शेअर करू शकता. थँक्यू.